लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली। आता सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत। पण लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे महाविकास आघाडीच्या शिळात चांगलीच हवा भरली आहे आणि त्यामुळे आता शरद पवारांच्या पक्षाने भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला डिवचण्यास सुरुवात केलेली आहे। एकीकडे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे राजकीय टीकेचा वर्षाव सुरू झालाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोशल मीडियावर डिवचलंय। थोरल्या पवारांच्या पक्षाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत महायुतीवर जोरदार निशाणा साधलाय। महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभेच्या निकालात शिकवलेला धडा कमळातली बेडकं का विसरतात, असा खोचक सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सोशल मीडियावर केला। खरं तर सोशल मीडियावरच्या या पोस्टला नुकतंच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीची किनार आहे। लोकसभेत महाविकास आघाडीने लक्षवेधी कामगिरी केली। महायुतीने लोकसभा निवडणुकीत 45 पारचा नारा दिला होता, पण त्यांना 20 जागाही मिळवता आल्या नाहीत। महाविकास आघाडीने लोकसभेत महायुतीला जोरदार धक्का दिला। महाविकास आघाडीने राज्यात लोकसभेच्या 30 जागा पटकावल्या, त्यात काँग्रेसच्या 13, उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या 9, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 8 जागा जिंकल्या, तर महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं। त्यात भाजप 9, शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला 7, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळवता आली। लोकसभेतल्या या कामगिरीने महाविकास आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास दुणावलाय। त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटू लागलेत आणि त्यातून ही टीका करण्यात येते। ज्यांनी कोणी केलं असेल त्याच्या मेंदूची तपासणी केली पाहिजे। कदाचित स्वतःबद्दल तो बोलतोय काय हे बघितलं पाहिजे। आणि मला असं वाटतं आता नव्याने उदयाला आलेला नेता ज्याला वाटत होतं की कमळासोबत जावं आणि मंत्रिपद नगर जिल्ह्याचं घ्यावं, तोच तो बेडूक उड्या मारतो। कदाचित त्याच्याबद्दल त्याच्याच पक्षाने केलं असावं असा माझा तर्क आहे। कोणाला हत्ती करायचं, कोणाला बेडूक करायचं किंवा त्याच्या मधला प्राणी करायचं हे मायबाप जनता जनार्दनाच्या हातामध्ये आहे। आणि ठीक आहे, यावेळेस तुम्हाला जे आहे थोडी बहुत संधी मिळाली असेल, त्याला कारण आहे, परंतु याचा अर्थ भाजपाचं 100% सगळंच वाटोळं झालंय असं नाहीये। शरद पवारांच्या पक्षाने जी पोस्ट शेअर केली त्यात कमळावर एक बेडूक बसल्याचं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे कमळावर एकच बेडूक दाखवण्यात आला, त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाने नेमका कुणावर निशाणा साधलाय, त्यांच्या दृष्टीने महायुतीतील बेडूक नेमकं कोण आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। पण आता या टीकेने आगामी काळात राजकीय चिखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।